लय जन्म होताना लय अपदा अंगराज मिळाला नाही टोपडं मिळालं नाही ते लय वनवासात ना आता ही झालं पिसाय तेव्हा आम्हाला अन्न खायचं नव्हतं धंदा केल्याशिवाय. पण ही पोरगा म्हणला शाळेत घातला, पोरगाला म्हणला शाळा शिकतो म्हणला. मी म्हणलं शाळा शिक, पण पी साहेब व्हायचं तू शिक. मानदेशातील दुष्काळाने होरपळलेली माती, अंगावर उन्ह वादळ झेलणारी जीवनशैली, मेंढरांच्या वाडग्यात वाढलेलं बालपण आणि डोळ्यातील मोठी स्वप्न. मानदेशातील धुळदेवच्या एका साध्या मेंढपाळ शेतकरी कुटुंबात जन्मलेला पप्पू ढवळे. घरची परिस्थिती एवढी कठीण की उद्याचं काय हेही ठरत नव्हतं. वडील आयुष्यभर डोंगरदऱ्यात फिरत मेंढरं राखत राहिले आणि आईनं पोटाला चिमटा काढून मुलाच्या शिक्षणाची ज्योत जिवंत ठेवली. पण जिद्द म्हणतात ती अशीच असते. 3 वेळा अपयशानं पाय खेचला तरी हा पोरगा थांबला नाही. डोळ्यातलं स्वप्न जिवंत ठेवलं आणि 4थ्या प्रयत्नात थेट PSI बनवून दाखवलं. आज तोच पप्पू ढवळे धुळदेव गावातील पहिला PSI ठरलाय. गावकऱ्यांनी आनंदाने मिरवणूक काढली, साखर वाटली. पण सगळ्यात मोठा क्षण कोणता ठरला माहितीये? आईच्या डोळ्यातून वाहणारा आनंदाचा अश्रू. ही फक्त एका पोराची गोष्ट नाही, ही मानदेशाच्या कष्टाची, जिद्दीची आणि स्वप्न पूर्ण करणाऱ्या हट्टाची कहाणी आहे. चला पाहूया मेंढरांच्या मागं जन्मलेला पप्पू ढवळे PSI होईपर्यंतचा हा थरारक प्रवास. आणि मानदेश प्राईमला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि नेहमी अपडेट राहा. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, MPSCचा निकाल लागला आणि या निकालात आपल्या मानदेशातले अनेक विद्यार्थी PSI झाले. आपण त्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सध्या आपण आहे मान तालुक्यातील धुळदेव गावात. माझ्या पाठीमागे तुम्ही परिसर बघताय, हे कांद्याचं शेत आहे आणि या शेतात एक PSI घडलाय. आपण त्यांना भेटणार आहे. हे जे दिसत आहेत हे PSI आहेत. आम्ही आता या माळरानावरनं आलो. हाच तो मानदेश आहे ज्या मानदेशाने इतिहास घडवलाय. या देशामध्ये, या राज्यामध्ये जेवढे अधिकारी आहेत ते सगळ्यात जास्त अधिकारी आहेत ते फक्त मानदेशातले आहेत. हा इतिहास आहे. आपल्या मान तालुक्यातलं एक पळशी गाव आहे. त्या पळशी गावाला अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. इथली मानदेशाची माती आहे ही दुष्काळानं होरपळलेली माती आहे. परंतु इथं दुष्काळ जरी असला तरी इथं ज्ञानाचा सुकाळ आहे, डोक्यांचा सुकाळ आहे. आणि अशा परिस्थितीत हे PSI घडलेत. आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहे. आपल्यासोबत पप्पू ढवळे हे आता PSI झालेले अधिकारी आहेत. हे शेतात काम करतात. आम्ही नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल, तुम्ही आता PSI झालाय आणि काय तुम्हाला कसं समजलं पहिल्यांदा? पहिल्यांदा सर मला 5 मार्च 2026 आमची एंट्री होती. त्या दिवशीच आम्हाला रिझल्ट येणार हे माहीत होतं. आणि 6च्या दरम्यान आमची GMA लागली, पण ती माझा नंबर होता 7वा नंबरचा आणि मुलांची जागा होत्या 6. मग त्यामुळे मला माहित होतं की बाबा मुलींची जागा 2 आहे, त्या फिमेल अगेन्स्ट जागा मला मिळणार आहे. आणि पण ती मुलांची जागा नसल्यामुळे आम्ही काही जास्त एवढं खुश नव्हतो की बाबा किंवा आता होईल हे मला माहित 100% माहित की माझा रिझल्ट येणार आहे. पण आम्ही थोडं थांबलो आणि मला वाटलं की बाबा काही दिवसात म्हणजे संध्याकाळीच जी प्रोव्हिजन लिस्ट लागेल, परंतु ती काही लागली नाही. मग दुसऱ्या दिवशी वाट बघितली, ती पण लागली नाही. मग सोमवारी म्हणलं लागेल, ती पण लागली नाही. मग मंगळवारी मात्र माझ्या सर्व सोबतच्या मित्रांचं सेलिब्रेशन झालं. मला ते असं खूप वाईट वाटायला लागलं. आणि मग मी रोज सकाळचं 5:15 उठून बसायचो की मला आज माझं कसं व्हायचं. कारण मला सगळे विचारायचे बाबा तुझं होतंय का नाही. मला माहित आहे माझं होतंय, पण सगळेच विचारायला लागली बाबा. मग मला स्वतः संशय यायला लागला की बाबा होतंय का नाही आपलं. मग मंगळवारी ज्यावेळेस मी ऑफिस चाललो होतो ट्रेनमध्ये, असं खूप वाईट वाटलं. अचानक माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की बाबा आता कसं करायचं बाबा. मग ट्रेनमध्ये सगळे लोक माझ्या बघायला लागले की बाबा काय. मग मी स्वतःला मान खाली घातली आणि थोडं रडलो. आणि आता काय करणार, मग खूप टेन्शन आलं. आता मी आधीच बघितलं होतं की बाबा एक महिना GMA म्हणजे पुढचे प्रोव्हिजन लिस्ट लागत नाही. मग आता काय करायचं. 1 महिना तर आमच्या घरचे पण खूप टेन्शनमध्ये होते ना, बाबा होते का नाही यांना पूर्ण माहित नाही ना नेमक्या प्रोसेसचं बघाय. मला माहिती की होतंय, पण मग ज्यावेळेस आता मला वाटलं की आता मी महिनाभर लागणारच नाही. मग या विषय सोडून दिला होता. पण गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता माझा मित्र अजिनाथ दांगट यांनी मला फोन करून विचारलं, म्हणजे फोन केला आणि कॉंग्रॅच्युलेशन फौजदार साहेब असं म्हटला. की मला असं वाटलं की बाबा काय चेष्टा करतोय वगैरे. पण अचानक दुसरा एक फोन आला मला त्याच चालू असताना की कळलं की बाबा मला माझं सिलेक्शन झालंय. अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. पहिल्यांदा मला वाटलं की बाबा काय तर करतोय आपण, झालं. म्हणजे माझ्या शेजारी माझा मित्र कलिग होता, त्याला पण मी अचानक मिठी मारली आणि दांगट साहेबांसोबत बोलत होतो. त्यात खूप म्हणजे असं अक्षर डोळ्यातनं पाणी आलं. आणि खूप म्हणजे असं मी
काय करतो हे मला कळत नव्हतं. मी सगळ्याला अशी मिनिट मारत गेलो एक 5-10 मिनिटं, मग थोडं शांत झालो, पुढे बसलो आणि मला फोन कॉल चालू झाले. मग बाबा मला आई वडिलांना कधी केला फोन? आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती? आता मी पहिल्यांदा माझ्या भावाला फोन केला. कारण त्या भावाची खूप इच्छा होती की बाबा जेणेकरून त्याला वाटायचं की मग PS झालं पाहिजे. मग मी त्याला असं फोन केला, बाबा PSI पप्पूराज आबाडवाळे बोलतोय म्हणलं त्याला. बोल छोटे म्हणला, कसं वाटतंय मला? ते म्हणला खूप भारी वाटतंय आणि माझी इच्छा पूर्ण झाली म्हणला. नंतर मग फादरपाशी वडिलांपाशी मोबाईल नव्हता, आईपाशी मोबाईल नाही. मग माझा चुलत भाऊ होता नितीन डवळे, त्याला मी फोन केला. पटकीनं म्हणलं त्यांच्यापाशी जा. कारण काय माहितीये का, माणूस खूप आनंदात आणि खूप दुःखात काय बोल सांगता येत नाही ना. म्हणून मी त्यांना पटकीनं त्यांच्यापाशी जा म्हणलं आणि त्यांना सांग म्हणलं. पण त्यांच्या आधीच त्यांच्या मोबाईल नसल्यामुळे त्यांना कॉल करू शकलो नाही. त्यांना आधीच सगळं कळलं होतं आणि ते खूप जाम खुश होते. आणि त्यांचं मला नंतर कॉल आला किंवा झालं का फिक्स. कारण 2022 चालतं ना, 2022 की माझा रिझल्ट एकदम थोड्यात गेला होता आणि त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं. माझा बाप 8 दिवस जेवायला नव्हता, हे मलाच फक्त माहित होतं. मग त्याचं मला खूप वाईट वाटलं होतं की शेवटी वडिलांची इच्छा असते की बाबा, फक्त मला ती आईनं सांगितलं होतं की बाबा दादा 8 दिवस झाले जेवले नव्हते, 8 दिवस जेवण नव्हते. मग माझ्या डोक्यात होतं की बाबा एकदा PSI व्हायचं आणि सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे बाबा, म्हणलं पाहिजे. सगळे लोक मला विचारायचे की आबाडवाळीचा पोरगा काय करतंय, की एवढे दिवस काय करतंय. मग त्यांना सांगायचं होतं की बाबा आबाडवाळीचा पोरगा फौजदार झाला, असं मला हळदून त्यांना सांगायचं होतं. मग माझं पहिलं स्टेटस तेच होतं की बाबा आबाडवाळीचा पोरगा PSI झाला. नक्कीच. आता मंडळी, आपण हे ज्या परिस्थितीत आहेत, तुम्ही PSI झाला, सेलिब्रेशन झालं, तुमची दुळदेव गावातनं सगळ्या गावकऱ्यांना मिरवणूक काढली तुमची, आणि तुम्ही आता शेतात काम करताय, तुमचे आई वडील आहेत या ठिकाणी. काय कसं वाटतं? तुम्ही अगोदर 4-5 दिवसा अगोदर तुम्ही कायच नव्हतं, आता PSI आहे. मगाशी आम्ही इथं आलतो तर शेजारच्या काकू बोलल्या की बाबा साहेबांना कशाला काय मला बोलवलंय. आता काल साहेब झालोय, आज थोडीच म्हणजे काल साहेब झालं, थोडीच चेंज होता येतं ना, काम तर करावं लागेल ना. आता इथं सध्या पिशव्या धरायला कोणी नाही, ती घामेले उचलायला कोणी नाही, त्यामुळे काम करणं भागच आहे. आपला एका कामाचा भाग असल्यामुळे ते आपला शरीराची सवय आहे, त्यामुळे काय फरक पडत नाही. साहेब झालं तरी काय फरक पडत नाही, काम हे करावं लागणार आहे. म्हणजे आपण यांच्याशी आपण भरपूर बोलणार आहे, अभ्यास कसा केला. आपण त्यांच्या आई वडिलांशी बोलूया. त्यांचे आई वडील सध्या काम करतात, हा संघर्ष आहे. आणि पहिल्यापासून त्यांनी बघू त्यांचं शिक्षण किती झालंय. या झालं कांदा भरायचं? कधीपासून भरताय? सकाळपासून होय. सकाळपासून भरतोय कांदा. इकडं नाही तुमच्याकडे बोलायचं. तुमची कितवी झाली शाळा? नाही झाली शाळा, शाळा नाही झाली. शाळा नाही झाली. मग एवढं PSI झालं केला की पोरगा? PSI केला की कष्ट करून, कष्ट करून मेन राखली, हं. शेतात काम केलं, हात पाय दुखत हं. तरी करावं लागतंय परत. तुम्हाला माहित होतं PSI म्हणजे काय? माहित आहे, हं. माहित आहे की. पहिलं PSI पोलिसाची गाडी दिसल्यावर किती मासा- वाटत होतं? हं? बे वाटत होतं की. काय वाटत हा, असं नाही. माणसं पळून जायची. हो पळून जाय, आता नाही बे वाटत. बर हा मेन राखली, शेतात राखली, हात पाय दुखत तरी लेखासाठी करावं लागतंय ना. पैसा त्यानं शिकलं, त्यानं बी शिकलं, हं. मग आपण शिकवलं. गावातला पहिला PSI, हं. पहिला PSI कोणच नाही. नाही PSI ही झालाय पहिल्यांदा, कोण नाही आमच्या गावात. पहिल्यांदा ही झालाय, मग पहिल्यापासून आम्ही कष्ट केले, लय कष्ट केले. बरोबर. होय की, मग कष्ट केल्याशिवाय पैसा पाहिजे ना का शिकवायला. हा. बरोबर. काय मला सांगा, PSI होण्यामाग लय कष्ट असणार लय आहे, कष्ट लय असतं. अडचणी असणार आहेत हा, लय कष्ट. पैशा पाण्याच्या किंवा. मग मग ह्या काळात कसं सावरलं तुम्ही? कसं त्याला मदत केली? जेवणा खाण्याला, शिकायला कसं पैसे पाठवलं? तसंच पाठवलं. कष्ट केल्याशिवाय पैसा येतं का? कष्ट करायचं, मग पैसा इकडून ह्याच्याकडून घ्यायचं, त्याच्याकडून घ्यायचं, त्याला शिकवाय द्यायचं, त्याचं पुण्या द्यायचं, असं होतंय ना. बरोबर. आहे का? आता आपल्याला वाटेल का बांधून, त्याला किती पैसा लागतो शिकायला? लय दिवस लागते शिकायला, 8-9 वर्ष लागते शिकायला, एक दिवस लागत नाही. तेव्हा ही परीक्षा द्यायची, ती परीक्षा द्यायची, ह्या परीक्षेत पास झालं, त्या परीक्षेत पास झालं, काय तर होतंय. 4 मार्कात कमी तोटा होतोय या, पण मग होतंय. बरोबर. आहे का ना, बरोबर. होतंय. मेंढर तुम्ही राखली, मेंढरं शेती राखली. केली, कुठं केलं? लातूर, बार्शी मेन राखली, बारकी बारकी पोरं होता राखली. आता मोठी पोरं झाली आणि गेली तिकडं, मग शेती केली. मग आता शेती बी अजून करतोय की. आता होय ना की, ती होतोय तर करतोय की. आता एक कांद्याचं रान आहे, किती एकर कांदा आहे? अर्धा करा आता झाला माझी कशी. हा, त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचा जन्म इथंच झाला, बर घरीच आमच्या झाला. बर. पण लय जन्म होता ना, लय अपदा.
लय लांब लातूरपासून इथं आलो. हम्म. इथनं पुण्याला झालं जलमलं. पण तेव्हा दवाखान्यात नेत नव्हती. माणसाला दवाखान्यात नेत नव्हती. दवाखान्यात नेलं का म्हणायची डॉक्टर मारून टाकेल काय तर करून. हं. घरीच डिलिव्हरी व्हायची. बरोबर. लय वनवास. आणि किती पोरं होती 5 पोरं झालते मला 3 पुरीन. 2 पहिले पोरग आहे मोठं. पुण्या आणि एकाला 2 म्हणून पुण्या मग ऑपरेशन झालं. पुण्या मेंढरात गेलो आणि मेंढरा लय दिवस केली ती. बरोबर. हा अंगराज मिळाला नाही टोपडं मिळालं नाही. बरोबर. त्या लय वनवासात आता ही झाला पिसाय. PSI म्हणजे सगळं हे आठवलं तुम्हाला कसं वाटतं? आता आता चांगलं वाटतं की बरोबर. आता बरं वाटतंय. तुम्ही आता जन्माची स्टोरी सांगितली, एवढं हाल झालं, जन्म होताना जेवढं त्रास सहन करावा लागला. हा आताच्या मुलींना आता दिलं की दवाखान्यात 2 महिने झालं का मुलीशी दवाखान्यात न्यावं लागतंय. पुण्या मग त्यांना सावलीला बसवावं लागतंय. बरोबर. पुण्या उन्हात ठेवलं का त्यांचं काय तर होईल. हम्म. म्हणून आता पुरी सावलीला असते त्या. घरातनं बाहेर काढतो का आपण नाही काढू. आता मुलगा PSI झाला, मैत्रिणी काय म्हणते तुमच्या? मैत्रिणी म्हणते ते चांगलं झालं. हं. चांगलं झालं म्हणते ते की बर. होय की ओके. येस. म्हणा बाया काय आता बोला तुम्ही काय हा? तर ह्यांना म्हणते की बोला. बर. आता मेंढराक वाटते ते नाही 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 आता काय करू वाटत नाही. लय त्रास हा? वय झालं आता होय. आता होय ना. आता काय अपेक्षा आहे मुलाकडून? मुलाकडून आता काय बसायची अपेक्षा आहे. निवांत. निवांत हातपाय दुखत आता दुसरं काय करायचं. बरोबर. येस. आता मुलाचं लगीन करायचं. बर. सून यायची बर. मग नातवांडी यायचं. ओके. येस. तर मंडळी, बोळी बाबडी माणसं आहे ते, अतिशय, पण बोळी बाबडी असले तरी जीव लावणारे माणसं आहे ते. अतिशय त्रास सहन करून त्यांनी हे दिवस काढलेत आणि आज या मातीत कष्ट केलंय आणि याच मातीनं एक PSI त्यांना दिलाय, PSI काढलाय. आपण बर, तुम्ही त्यांच्या बहीण आहे. बर, काय कसं पहिलं दिवस होता? आता तुम्ही तुमच्यासोबत PSI आहेत. हो आहे की खूप आनंद आहे, चांगला आहे, समाधान आहे. कष्ट भरपूर केला, अभ्यास केला त्यानं भरपूर तुम्ही चांगलं. मोठं का पहिलं? हा मी मोठी, ते माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, मी तिच्यापेक्षा छोटे. बरोबर. हा तुम्ही पहिले लहानपणी एकत्र खेळलाय, हो एकत्र राहिलाय. एकत्र काय त्यांचं स्वप्न काय होतं? खोडकर होता, हुशार होता, कसा होता? चांगला होता, पहिल्यापासून हुशारच होता ते. बर. शाळा 10वी पासून गेला तिकडे लांब गेला, खूप चांगलं झालं त्याचं. चांगलं झालं व्यवस्थित. आम्हाला वाटत PSI व्हावं तर PSI झाला, सगळं झालं व्यवस्थित. हा सगळा आनंद झाला सगळा. तुमचे शिक्षण किती झालं? माझं शिक्षण नाही झालं. बर. आपल्यासोबत त्यांच्या वडिलांशी बोलू आपण. निवांत सावलीला बसले, ते काम करून थकलेत. या. यस, या तुम्ही पण या. निवांत बसलाय म्हणलं. नाव सांगा तुम्ही. आबा श्रंग ढवळे. काय वाटतं आता मुलगा PSI झाला, कधी समजलं तुम्हाला? आम्हाला पण मागणं कळालं संध्याकाळी 7 वाजता. हं. माझ्यावेळेस काय मोबाईल नव्हता, काय नव्हता. पोरगा झाला, पण ते मला संध्याकाळी फोन दुसऱ्या फोनवर आला, बाबा पोरगा PSI झाला म्हणून. म्हणलं बरं झालं, म्हणलं चांगलं झालं, कष्टाला फळ मिळालं म्हणलं. तर सगळ्यांशी बोललो, तर सगळ्यांनी सांगितलं मेंढर राखली, शेती केली. मेंढर बघा लातूर राखली बघा ना. होय ना? हा डोक्षानं मेंढराला बाबळी शाम आणून घातलेली आहे. काय बोलताय? हो, तेव्हा आम्हाला अन्न खायचं नव्हतं धंदा केल्याशिवाय. पण हे पोरगा म्हणला शाळेत घातला, पोरगाला म्हणला शाळा शिकतो म्हणला. मी म्हणलं शाळा शिक, पण PSI व्हायचं तर शिक. खर्च होती किती वेळ काय होती, मेंढर मी कमवून रोजगार करून घालेल, पण जित करी करायची तर करतो म्हणला. ती करतो म्हणला, लागलो पुन्हा कामाला. मला सांगा, आता PSI होण्यासाठी मी 5-6 वर्ष 8-9 वर्ष अभ्यास केलाय. 2-3 वेळा ह्यांना नापास पण झाले. झालं. मग आता तुम्हाला लोक म्हणले असतील की आता बास की, आता शिक्षण किती झालं? लोक म्हणले, पण आमची इज्जत होती ना, पोराची इज्जत होती, माझी इज्जत होती. पैसे गेले तरी पण खर्च झाला तरी पण PSI व्हायला पाहिजे आपला. आपल्या गरीबीला की आपला झाला पाहिजे. बरोबर. आपली इज्जत होती आपली. आपल्या यश बी मिळालं, झालाय पोरगा त्यानं, शिकलाय बी, झालाय आपलं निवांत. PSI तुम्हाला कसं माहित झालं PSI व्हायचं म्हणून? PSI व्हायचं म्हणजे असं आपले स्वप्नच होते. आपल्याला जर गरिबीत आपला PSI झालं तर आपण किती झालं आपलं नवाल, मग गरीबीत आपलं शिकायचं आहे म्हणून म्हणलं आपलं. बरोबर. ते म्हणलं मला PSI होतो मी, म्हणलं बाबा हो तर होतो. हो, बरोबर. तुमचं शिक्षण किती झालं? आपलं शिक्षण शाळाच माहित नाही आपल्याला. काय बोलताय?
अहो गरीब आई बापाला हान खाया नव्हतं. इथं घरी आहे माणूस कोण नव्हतं, राहायच कोणापाशी. अहो शाळा माणूस रोजगार करून जगवले आई बाबांनी जगवले. तुम्हाला हा लोकांनी राखडून मेंढर नेऊन जगवलेलं आहे. तुमच्या खानदानात कोण शिक्षण नाही केलं? आमच्या कोणा ह्या पोराच्या काळामध्ये तेवढं शिक्षण पोरांच्याच तेवढं भाऊ एक शिकला. बरोबर. 5 जण भाऊ त्यांना धाकटा भाऊ तेवढा शिकला 5व्या नंबरचा. तुमच्या पिढीतला पहिला PSI म्हणायचं. हा आमच्या पिढीचा पहिलाच पेस आहे बी. सरकारी नोकरी. नाहीतर आम्हाला काय नाही शाळा माहित नाही कसली. बरोबर. आणि दुसरा जण भावाचा पोरगा तळाटी झाला गेल्या वर्षी. एवढी 2 पोरं एवढी सरकारी नोकरीला. मला सांगा आता लोकांनी आता तुम्ही PSIचं वडील आहे का PSIचा बाप आहे, कसं शिकवलं पाहिजे मुलांना आजकालचे वडिलांना काय सांगाल तुम्ही? वडिलांना काय सांगितलं, वडिलांना सांगितलं बाबा तुझ्या तू पद्धतीने शिक, तुला कसं शिकायचं शिक. कसं शिकवलं लोकांनी, कसं पोरांना सांभाळलं पाहिजे, शिकवलं पाहिजे? शिक्षण लय महत्वाचं आहे. हाय महत्वाचं शिक्षण मध्ये शिकवलं त्याने. आता जे शिकलं तर पोरं शिकली पाहिजे. ती पोरांनी नीट डोक्यात ठेवून शिकलं पाहिजे. नाहीतर नुसतं मोठा असून तर काय करायचंय. पोरांनी हिशोबाने केलं पाहिजे ना. पोरा डोकं चाललं पाहिजे. हाय बाबा डोकं चालून तर काय करायचं. हा पैशाचा सपोर्ट मागण्यापर्यंत मेंढर राखून दिला. हा मेंढर राखून दिला. थोरल्या पोराला PSI करायचं होतं, पण थोरला पोरगा जरा हा नाही त्यालाच करायचं PSI. आपलं स्वप्नच होतं. ओके. आता जल्लोष केला PSI झाल्यामुळं मित्र वगैरे मित्रमंडळी काय म्हणतात? काय चांगलं झालं म्हणते ती. चांगलं झालं म्हणते ती. आपल्या गरिबीनं चांगलं झालं, आपल्याला यश मिळलं, समाधान झाली म्हणते ती. येस. मंडळी खूप खूप आनंदात आहेत. आयुष्यभर कष्ट केलं, पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ यांचा संपलेला आहे. कारण यांच्या घरामध्ये PSI झालेला आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. खरं तर प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य दारिद्र्यात घालवलेले माणसं ज्यावेळेस यशस्वी होतात, सक्सेसफुल होतात, त्यांच्या घरामध्ये शासकीय अधिकारी होतो, त्यावेळेस हे सगळं संपलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस यशस्वी होतात त्यावेळेस ते मातीला कधी विसरत नाहीत. हे जिवंत उदाहरण आहे. या मातीत त्यांनी अजूनही सेवा करतायत, कष्ट करतायत. काय सांगायचं आहे की आपल्या मानदेशातली माणसं म्हणजे एवढं तुम्ही आता PSI झालं तरी ह्या मातीला विसरत नाही. तुम्ही अजून सुद्धा कष्ट करताय. मान तालुका म्हणजे पूर्णपणे दुष्काळी भाग आहे पूर्णपणे. आणि ह्या लोकांचे कसं आहे, दुष्काळ भाग असल्यामुळे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीत. हे कष्ट हा एकमेव पर्याय आहेत. आणि जास्तीत जास्त पहिले लोकांनी मेंढ राखलेत ना, तिथनं लातूरला जायचं, लातूरहून मागायचं, पूर्णपणे कसलेली माणसं आहेत. ह्यांना शेतीच काम म्हणजे काय वाटत नाही, एकदम नॉर्मली पण करता येते. तर आम्हीच घ्या, तर आम्ही इथनं काम केलं असेल 10वीपर्यंत मी पूर्ण काम केलं सगळं, म्हणजे सगळं भिजवायचं काम माझ्याकडे होतं. आणि मग तिकडे गेल्या ना, आम्ही कुठल्याच पोराला काय कशाच ऐकत नव्हतो. फक्त एवढंच की आपण की आपल्याला मॉडर्न मध्ये का बाबा चांगलं राहता येत नव्हतं व्यवस्थित बा, ती खर्च कपडे टाकटे राहता येत नव्हतं, एवढीच गोष्ट होती. आणि बाकी कुठल्याही पोराला कुठल्याही गोष्टीत मी ऐकत नव्हतो. आम्ही ऐकत नव्हतो मानतालुकी पोरं, म्हणजे गावाकडची पोरं ऐकू शकत नाही त्यांना. कारण ती गावाकडच्या पोरांची खासियत आहे की बाबा त्यांनी काम केलं असते, कष्ट केले असते, कुठल्याही खेळामध्ये अभ्यासामध्ये रक्तातच आहे मानतालुकीतल्या पोरांच्या. कारण इथली कसलेली पोरं आहेत बऱ्यापैकी. बरोबर. मला सांगा तुम्ही अभ्यास कसा केला, अभ्यास करताना काय काय अडचण आल्या, हे विद्यार्थ्यांना आता तुमची मुलाखत बघून अनेक जण प्रेरणा घेणार आहेत. काय सांगाल त्यांना? आता पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही हे क्षेत्र निवडताना एक थोडी काय गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं की तुम्ही पहिल्यांदा फिजिकल फिट असला पाहिजे. फिजिकल फिट म्हणजे तुम्ही रोज तिथं 8 तास 10 तास बसता. ओके. आणि मग त्यामुळे तुम्हाला तिथं अभ्यास करताना तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल, तुम्हाला वीक असाल तर तुम्ही बसू शकत नाही ना. आणि त्यानंतर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजे. तुम्ही कुठल्याही एखादा इन्सिडेंट घडला तुमच्या आयुष्यात किंवा काय झालं, तुम्ही लगेच हायपर नाही झाला पाहिजे. कारण तुम्हाला पेपर देताना 1 तास असतो, पेपरचा दुसऱ्या दिवशी 1 तास असतो. त्या तासाचं तुम्हाला सगळं करायचं असतं. कारण माझं एक आठवण सांगायचं म्हटलं तर मेन्सच्या वेळेस मी एकदम हायपर झालो होतो. कारण पेपर होतं दुसऱ्या दिवशी 2 पेपर होतं. आणि एक पहिला मी म्हणजे झोपलो 10 वाजता, पण मला झोप लागली 5:15 वाजता. तर अख्खी रातभर नुसतं इकडून तिकडे असे येड मारत होतो. आणि 6:15 झोपल्यानंतर 7:30ला उठलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिला पेपर गेला व्यवस्थित, पण दुसऱ्या पेपरला माझ्या बऱ्याच सिरियस चुकले, 2 ते 3 प्रश्न सिरियस चुकले. त्यामुळं माणसानं मेंटली फिट असलं पाहिजे पहिला मुद्दा, नंतर ह्या गोष्टी करू शकतो. तर अभ्यास सांगायचं म्हटलं तर अभ्यास कसा केला, अभ्यास पहिले 2-3 वर्ष जर अशीच गेली, करोनाच्या काळात गेले किंवा संबंधात गेले. ज्यावेळेस माझी 2020ला मेन्स निघाली त्यावेळेस मग मी मेन्सचा अभ्यास सुरू केला. आणि त्यावेळेस पण त्या 20च्या एक्झामला पण व्यवस्थित
माहिती बाबा गायडन्स नव्हतं व्यवस्थित. मग नंतर 22ची मेन्स प्री पास झालो, मेन्स निघाली माझी आणि त्यामध्ये मग मेन्स निघाली, फिजिकल निघालं. आता फिजिकलला पण माझं वजन त्यावेळेस खूप जास्त होतं. जवळजवळ मी 18 किलो 3 महिन्यात कमी केलं होतं. 18 किलो वजन कमी केलं 3 महिन्यात. आणि त्याचा असा परिणाम झाला की मार्क चांगली पडली होती फिजिकलला. पण इंटरव्ह्यूला 22 मार्क दिली आणि त्यामुळे 2.5 मार्कांनी पोस्ट केली माझी. त्यात असा परिणाम झाला की सगळ्यांची अपेक्षा होती, गावातील सगळ्याला माहिती होतं की बाबा PSI होणार. सगळ्यांचा हापमोड झाला, माझ्या फादरचा हापमोड झाला, कारण वडिलांना खूप इच्छा होती की बाबा त्यांनी PSI व्हावं. कारण त्यांना असं कळलं की सगळ्यांनी सांगितलं की 100% होणार, 100% होणार. असं म्हणू शकत नाही की नाही होणार. असं 3 वेळा फेल झालं. ही तिसरी वेळ आहे माझी. 20, 22 आणि 24ला. कारण 23ला 21ला फेलर म्हणू शकता, कारण ते प्रीज निघाली नाही ना, त्यामुळे ते फेलर म्हणू शकता. 23ला पण म्हणू शकता की पण जसं काही मेन्स इंटरव्ह्यू दिल्या त्या 22ची आणि 24ची, ह्यात म्हणजे फेलर आलं मला. आणि त्याचा असा परिणाम झाला की बाबा मी जवळजवळ 2 महिने डिप्रेशनमध्ये होतो. 2 महिने म्हणजे मला काही समजत नव्हतं, जवळजवळ काय समजत नव्हतं. मी काय करतोय, कसं वागतोय, काय करतोय, मला काय समजत नव्हतं. कारण सकाळचं रातभर मोबाईल बघायचा, 3-4ला झोपायचं, सकाळ 9-10 उठायचं, परत आंघोळ करायची, चहा नाश्ता करायचा, परत मोबाईल बघायचा, दुपारी 12 जेवायचं, मग झोपायचं. असं चाललं होतं, 2 महिन्यात चाललं होतं. मग ह्या 2 महिन्यात बाहेर पडायला एकच गोष्ट करण्यात ठरली की बाबा माझा 30 सप्टेंबर 2024ला ह्याचा ग्रुप सीचा रिझल्ट आला आणि त्या रिझल्टमध्ये माझं नाव होतं. त्यामुळे थोडं वातावरण बदललं की बाबा परिस्थिती बदलली आणि असं झालं की बाबा लोकांना चांगला फोन यायला लागला वगैरे. मग ती एक गोष्ट मिळाल्यामुळे मला कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि मग त्यातनं एक 15 दिवसानंतर पुन्हा अभ्यास सुरुवात केली आणि पुढं हेच एक्झामचे प्री मेन्स पास झालो आणि ह्या वर्षाचा PSI पदावर माझं सिलेक्शन झालं. बरोबर. मला आवर्जून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही PSI झाला, आता येणाऱ्या काळात येणाऱ्या नवीन पिढीला काय सांगायचं तुम्हाला? गावात वातावरण कसं असलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे? तुमच्या बाबत जर विचार केला तर तुमच्या गावात वातावरण होतं का PSI होण्यासाठी? तुम्ही गावातलं पहिलं PSI, याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? गावात तर वातावरण अजिबात नाही, कारण असं कोणाला वाटलं नाही की बाबा हे होईल म्हणून. असं मला पण वाटलं नव्हतं की बाबा आधी होईल म्हणून. का? कारण असं एक काय बेसिक गोष्टी असते बाबा प्रत्येकाच्या, की त्यांना नाहीत कंप्लीट नाहीत बाबा त्या पोरांच्या अशा. मॅथ्स संगणित चालले काय, सॉरी, मॅथ्स आणि इंग्लिशचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथं आणि त्याच प्रॉब्लेममुळे एवढे दिवस मला वाढले. आता अभ्यास सांगायचं म्हटलं तर मी अभ्यास कसा केला की मेन्सच्या वेळेस, आता हे PSIच्या मेन्सच्या वेळेस कसा अभ्यास केला की बाबा मला माहिती होतं ह्यावर आपल्याला पास व्हायचं आहे. मग मी काय केलं, आपल्याला 8 तास अभ्यास करायचा, मी नियोजन ऐकलं होतं. मग 8 तास अभ्यास करायचा असेल तर कमीत कमी 12 तास, 11-12 तास बसायला लागतं. मग मी काय केलं, एक पेज घेतलं, डायरी घेतली, पेजवर डायरी, ते लिहून घ्यायचं. मी 8ला बसलो ना, 8 ते 9 वाजता अभ्यास करायचो. ओके. मग आता थोडं तुम्हाला चहा प्यायला जायचा किंवा नाश्ता ती वेळ खोडून टाकायचो, म्हणजे ते धरायचं नाही. मग तुम्हाला फोन आला ते धरायचं नाही. मग जेवढं तुम्ही बसाल, जेवढं तुम्ही रेग्युलर अभ्यास करता किंवा फोनवर तुम्ही बघताय ती सोडून, असं मला 8 तास अभ्यास करण्यासाठी कमीत कमी 11-12 तास लागायचं रोज. मग मी शेवटी मी देवाची शपथ खाल्ली होती. देवाची म्हणजे माझ्या आवडत्या, म्हणजे मला ज्याच्यावर भरोसा आहे त्या देवाची शपथ खाल्ली होती की बाबा मी 8 तास अभ्यास करणार आहे. मग देवाची शपथ खाल्ल्यामुळे भ्याव्यानं होण्या पण मी एकदा तर आम्ही जेवायला गेलतो, सायना हॉटेल म्हणजे फेमस हॉटेल आहे इथं, त्या जेवायला गेलतो तरी पण फुल जेवलो होतो. तरी पण ती शपथ खाल्ल्यामुळं मला तिथे जाऊन शेवटी अभ्यास करायला लागला 1-1.5 तास शेवटचा. मग मी 11 वाजेपर्यंत बसलो शेवटी, पण ती अभ्यास केला. डिसिप्लिन. डिसिप्लिन. म्हणजे देवाची शपथ खाल्ली ना, मग देवाला घाबरतो ना, असा विषय होतो ना. म्हणजे देवबळ प्रत्येक जण असते, मी पण देवबळ आहे, पण बाबा स्वतःला एक सांगितलं होतं की बाबा आपल्याला असं करायचं तर करायचं आहे. मग मी रेग्युलर असा 8 तास अभ्यास करतो. त्यासाठी मला 10-11 तास, कधी 1 वाजायची लायब्ररीतून बाहेर पडण्यासाठी. अशा पद्धतीने अभ्यास केला मी. आता ह्यातल्या नवीन पोरांना सांगायचं म्हटलं तर काय संदेश द्यावा, तर तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे पहिला मुद्दा तुम्ही फिजिकल आणि मेंटली फिट असला पाहिजे. कारण त्यात तर माझा चौथ भाव आहे, तो खूप अभ्यास करतोय, त्याला चांगला अभ्यास आहे, त्याचा चांगला अभ्यास आहे, एकदम मस्त अभ्यास करतोय तो. पण पेपरच्या आदल्या दिवशी चांगला हलतोय, त्याला झोप लागत नाही. मग तो पेपर दिवशी जाऊन त्याला येत असेल तर चुकून येतोय. MPSC मध्ये कसं आहे म्हणते का, तुम्ही किती पण अभ्यास करा, तुम्ही त्या 1 तासात काय करता हे महत्वाचं आहे. तुम्ही 1 तासात दिवस सोडवलं तर तुम्ही पास होणार ना, मग नॉर्मली पास होऊ शकत नाही ना. मग तुम्ही त्यासाठी मग मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजे. मेंटली स्ट्रॉंग असेल माणूस तर मग ती म्हणलं ना बाबा मला व्हायचं ते हो द्या, तर मग ते असं म्हणू शकत नाही व्हायचं ते हो द्या, कारण ते शेवटचा अटेम्प्ट असतो, पास होणं गरजेचं असतं. त्यामुळे ते प्रेशर यायचं येतच. माझ्यावर पण आलं मेन्सला, मग त्याच्यावर पण आलं असं. त्यामुळे ते ह्यावर मागच्या वेळी प्री फेल झाला, असं झाला विषय. मग तुम्ही एकतर मेंटली आणि फिजिकली फिट असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे. आता आम्ही पण सर्वसाधारण पोर आहे, बरोबर आहे, सर्वसाधारण पोरांना होते पास, असं नाही किंवा कष्ट करण्यात ताकद असेल होते पास, पण वेळ लागतो या.
तर वेळ लागल्यामुळे काय होते, पोरग एखाद्या पोरग डिप्रेशन जाते, डिप्रेशन मध्ये जाते किंवा घरचे सपोर्ट नसतोय, तर घरचे गावाकडले किती दिवस सपोर्ट करणार ना, 7-8 वर्ष सपोर्ट करू शकत नाही तिथं. तर माझ्या फादरने काही दिवस सपोर्ट केला, भरपूर सपोर्ट केला. माझ्या फादरची इच्छा एकच गोष्ट आवडते मला, की बाबा त्यांनी मला कधी विचारलं तुला एवढे पैसे काय लागतात. मी ज्यावेळेस मागेल त्यावेळेस त्यांनी दिलेत पैसे. आता त्यांना कधी सांगितलं पण नाही मला 10,000 पाठवा. मी त्यांना म्हणलं की बाबा मला पैसे पाठवा, ती 10,000 पाठवायचे. कधी कधी 1 तारखेला यायचं, कधी 10 तारखेला, कधी 15 तारखेला यायचं, पण पैसे यायचं, लेट यायचं पैसे, पण यायचं पैसे, असा विषय होता. असं मग पालकांना मी असं सांगेन की बाबा तुम्ही तुमच्या पाल्याला शिकवताना बाबा तुम्ही असं विचार करा की बाबा तुम्ही तुला एवढं पैसे काय लागतात असं विचारू नका. कारण तेवढं पोराचा बिगो हार्ड होतो. मला सारखं विचारते तुला एवढं पैसे लागतात, मग तुम्ही बाहेरनं माहिती काढा ना. बाहेरनं माहिती काढल्यानंतर पोराला कळलं बाबा माहिती काढा, एवढं पैसे लागतात, 10,000 लागतात ना, मग एखादे 1,000 एक्स्ट्रा द्या, ज्याने खर्च आला त्याला राहू द्या, ती दुसऱ्याकडून त्याला घ्यायची गरज पडणार नाही ना, अशा पद्धतीने. आणि दुसरं तुमचं एक मला सांगितले की मुलांनी MPSC करायला नाही, मुलांनी काय केलं पाहिजे. तर एक पहिली गोष्ट ज्यांनी चेक केली पाहिजे ते फिजिकली आणि मेंटली फिट असले पाहिजेत. दुसरी गोष्ट तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे. तुम्ही जर एज्युकेशनल बॅकग्राऊंड चांगला असाल तर ठीक आहे, काही विषय नाही. कारण ती आता एक उदाहरण सांगतो, माझा एक मित्र आहे, खूप अभ्यास करतो, माझ्यापेक्षा डबल अभ्यास करतो, पण ती पासच होत नाही, कारण त्याचं जरा थोडं वीक आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे. नंतर तुमच्या घरचं सपोर्ट कसा चेक केलं पाहिजे. तुमच्या घरचे खूप गरीबी आहे, तुम्ही MPSC करत बसला तर काय उपयोगच नाही ना ती, आणि ती पास होणार नाही कन्फर्म नाही ना. घरचं चांगलं असेल ती करायला पाहिजे. अशा प्लॅन मी तर तयार असला पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्ही 3 गोष्टी केल्या पाहिजे. एक तर फिजिकली मेंटली फिट असलं पाहिजे, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट तुमचं घरचा सपोर्ट असला पाहिजे, फॅमिली सपोर्ट असला पाहिजे, घरच्यांचा सपोर्ट असला पाहिजे, मित्रमैत्रिणींचा सपोर्ट असला पाहिजे. आता सर्वात गोष्ट सांगतो, एक मित्राचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझा मित्र आहे, प्रत्येक वर्ष नावाचा मित्र आहे. तेव्हा असा मित्र आहे की बाबा मित्र कसा असावा, तर एकदम जातीवंत उदाहरण तो प्रत्येक वर्ष आहे. कारण माझा MPSCचं फॉर्म भरण्यापासून, MPSCचं हॉल तिकीट काढण्यापासून, MPSCचं सगळं झेरॉक्स काढण्यापासून सगळ्या गोष्टी त्यानं केल्या. त्या फक्त मला प्रोफाईलचा माझा पासवर्ड सुद्धा मला माहित नाही, त्यालाच माहिती, त्याकडे आहे. कारण त्याला मेसेज करायला लागतो माझं हॉल तिकीट डाउनलोड कर किंवा माझा फॉर्म भर, आणि त्यानं सगळं अलीकडे सगळं माझं MPSCचं फॉर्मचं पैसे त्यानं भरले. मग आता काही त्यांच्या त्यांना सांगितलं बाबा माझ्या घरची परिस्थिती त्याला माहिती आहे ना सगळी. मग त्याच्या वडिलांना सांगितलं बाबा ह्याला काय पैशाची काही गरज आहे. मग वडिलांना लगेच मला फोन आला की बाबा तुला किती पैसे पाहिजे असेल तर सांग. आणि त्याच्या मम्मीचा फोन आला, पैसे मला दिलं ते सिस्टरनंच, म्हणजे पप्पाचा फोन आला, मम्मीचा फोन आला, पण पैसे दिले सिस्टरने. म्हणजे असंच आलंय, त्यांनी पैसे दिले असं म्हणू शकत नाही की बाबा, पण ह्यांनी सिस्टरनं पैसे दिल्यामुळं त्यांना त्यांची काही गरज पडली नाही मला असं म्हणायला हरकत नाही. कारण सिस्टरचा खूप सपोर्ट आहे. कारण त्यांच्या घरी आम्ही सारखं जेवायला वगैरे जात असतो, तिचा त्यांच्या गाडीचा सारखा वापरत असतो. त्यामुळं माणसं असावी तशी, माझा मित्र असा तर प्रत्येक वेळेस सारखा असावा असं मी खाते डॉक्युमेंट सांगेल. मंडळी, हा प्रवास जाणून घेताना आपल्याला अनेक अनुभव ऐकायला मिळाले यांच्याकडून. वरती रखरखत ऊन आहे, खाली जमीन तापलेली आहे, साईडला आजूबाजूला जर बघितलं तर वरसाड मारा नाही, कुठेतरी हिरवगार दिसतंय, आणि हे 2 महिन्यात हे पण नाही दिसणार. अशा दुष्काळी मानदेशातून अनेक PSI घडतायत, जसं की पप्पू डवळे हे PSI झालेत. आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते मान तालुक्यातलं धुळदेव खोरेवाडी हा भाग आहे. तुम्ही या भागात आला तर तुम्हाला कळेल इथली परिस्थिती कशी आहे. आपल्यासोबत त्यांचे मित्र आहेत आनंदा भिसे. काय सांगाल तुम्ही, त्यांच्या सोबत होता, त्यांच्या सोबत शिकलाय? अतिशय आनंद वाटला. ज्यावेळेस निकाल लागला त्या दिवशी मी त्यांना फोन केला. त्यांनी पहिल्यांदा माझा फोन रिसीव केला नाही. नंतर मी डबल 10-15 वेळा फोन लावला. नंतर त्यांचा फोन आला. नंतर त्यांचा फोन आला, एवढा आनंद झाला की मी असं तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद झाला. नंतर बेंचवरती बसलाय, एका वर्गात शिकलाय. आम्ही एका बेंचवर बसत होतो, आणि 1ली ते 10वी आम्ही एका बेंचवर होतो. आनंदा ढवळे होता. आनंदा ढवळे नंतर 8वी नंतर तो देवापूरला गेला. नंतर आम्ही दोघं होतो. आम्ही दोघं त्यांच्या घरी झोपत होतो. 10वी पर्यंत आम्ही अभ्यास बी एकत्र केलाय. 11वी सातारला गेल्यानंतर, आणि त्यांचा सारखा म्हणजे फोन येत होता मला अधून म्हणून, आठवड्यातनं 3-4 वेळा, किंवा त्यांचा नाही आला तर मी लावत होतो. अशा पद्धतीनं आमचं कॉन्टॅक्ट चालू होतं. आणि पुण्याला गेलो तर मी त्यांच्या रूमवर जायचो, समजा व्यवस्थित. माझा एक मित्र आहे ऋषिकेश सरडे, त्यानं आता फिजिकलला मला खूप मदत केली फिजिकलच्या वेळेस. कारण माझ्याकडं खरं सांगतो, खोटं नाही बोलत, ही सत्य परिस्थिती आहे. मला 13 रुपये दूध घ्यायचं होतं, माझ्या अकाउंटला 13 रुपये नव्हतं. मी त्याला फोन केला की बाबा मला पैसे पाठव, माझ्या अकाउंटला पैसे नाहीत. मग तिने डायरेक्ट मला 2,000 रुपये पाठवलं.
कारण त्याला तर नुकताच पगार चालू झाला होता, आणि त्यानं मला 2,000 पाठवलं. आणि म्हणजे जवळजवळ 7 ते 8,000 रुपये त्यानं मला फिजिकलसाठी पाठवले होतं. आणि तो रशोक सर माझा मित्र आहे, तो न्यायालयात क्लर्क म्हणून लागला आहे. कारण त्याचं तो इथं आलता पण आहे, त्याच्या घरच्या ओळख आहे, त्याला आता येणार पण आहे, येणार होता, त्याला सुट्टी भेटल्यामुळे इकडे येऊ शकलो नाही. आणि माझा जे काही इंटरव्ह्यूसाठी ड्रेस लागतो, ड्रेस आणि बूट, त्यानं मला 5,000 रुपये सेंड केलं. कारण सांगण्याची गरज आहे, कारण त्यानं मला मदत केली. कारण ती सांगणं खूप गरजेचं आहे की बाबा 5,000 रुपये त्यानं मला न मागता सांगितलं. मी त्याला एकदाही मागितलं नव्हतं की बाबा, त्याची त्यानं अकाउंटला सेंड केलं की बाबा तुला ड्रेस माझ्याकडून आणि बूट काही लागणार बूट आणि ड्रेस त्यानं मला खरेदी करून दिलाय. कारण त्यासाठी मनापासून आभार आहे. आभार नाही मानलं पाहिजे खरं तर, कारण त्यानं केलेली मदत ही काही परत मागायची हेतून त्यानं केलेली नाही मदत. कारण त्याचा आभार नाही म्हणू शकत, पण मी एक मित्र म्हणून त्यासाठी नक्कीच जागेन. आणि म्हणजे असे बरेच तुम्हाला मदत करणारे हात भेटले आणि तुम्ही यांच्यामुळे PSI झालाय. अलीकडच्या 2 वर्षाच्या काळात मी पॅरासाईड म्हणून जगत होतो, दुसऱ्यावर जगत होतो. कारण मला जास्त घरून जास्त सपोर्ट येत नव्हता. असं निम्मेच पैसे यायचे, निम्मे पैसे मी बाहेर नाही घ्यायचो. त्यातले आता वसंत शिंगटे सांगतो लोकांची नाव. वसंत शिंगटे म्हणून माझा एक मामाचा पोरगा आहे, तो मला महिन्याला 2,000 सेंड करायचा. प्रवीण कोळेकर आमच्या वहिनीचा भाव आहे, तो पण मला पैसे सेंड करायचा 2,000 रुपये. नंतर आपला सचिन ढवळे दुसरा मित्र आहे, सचिन विलास ढवळे आणि सचिन महादेव ढवळे. सचिन महादेव ढवळे माझा सखा चुलत भाऊ, सचिन विलास ढवळे हे म्हणजे भाऊ केले असं की त्यांनी मला हे 4 ते 5 जण महिन्याला 1,000 रुपये 2,000 रुपये जसं जमल तसं घ्यायचे, त्यांच्याकडून मी काढायचो. कारण त्यांना असं बोलायचं की कधी कधी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे घेतले, किंवा धमकी म्हणजे अशी प्रेमाची धमकी, अरे दे की बाबा मला पैसे नाही तर काय करू असं. मग त्यांनी पैसे पाठवले तर त्याचा मनापासून आभार मानतो. कारण असं कोणी पण सपोर्ट करत नाही. आणि मामाचा पोरगा पैसा सांगतो तर म्हणायचं तुला काय पाहिजे सपोर्ट, तुला किती पैसे पाहिजे सांग, अजून 1 वर्ष कर वाटलंच तर. आणि त्यानं मला खूप सपोर्ट केलाय. मनात जिद्द असेल तर कुठून एक व्यवस्था, कशाची सगळी व्यवस्था होते सर. पैशाचा काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही जर शिकत असेल तर पैसे कुठून ना कुठून मिळतंय. मला ज्यावेळेस माझ्या पैसे नाही त्यावेळेस मी कोणाला फोन लावायचो, पटकीने येऊन जायचं. आणि त्यावेळेस काय वाटायचं नाही, लगेच येऊन जायचं पैसे. त्यामुळे आणा. दुसरी गोष्ट म्हणजे माझे रूममेट म्हणजे एकदम बेस्ट रूममेट आहेत. विपुल बनगर, विक्रम कोळेकर, पृथ्वी पाटील, अक्षय निकम आणि आता ओंकार नावाचा पोरगा नवीन आलेला, ते एकदम बेस्ट. आमचं 3 वर्षात एकदाही भांडण झालं नाही, असे रूममेट आहे. असं कुठंच होत नाही की बाबा हे रूममेट. आणि ह्यांचा पूर्ण सपोर्ट असतो मला, कारण मी फिजिकलला उठवणे वगैरे काय असं पाठ उठायचो, कालवा करायचो, म्हणजे ती समजून घ्यायची चाललंय तर समजून घ्यायच्या काही गोष्टी. त्यामुळं माझा मित्र प्रत्येक वर्षी आणि माझा रूममेट ही बेस्ट आता मला भेटलेली मुलं आहे ती, त्यामुळे त्यांचं मी मनापासून आभार मानतो. तर बघताय मंडळी, दुर्दैव गावातला पहिला PSI ठरलाय पप्पू ढवळे यांनी आता सुरुवात केली. अजून अनेक अधिकारी घडणार आहेत. आपण या मुलाखतीत काय बघितलं, त्यांच्या आईची मुलाखत घेतली, त्यांच्या वडिलांशी बोललो, त्यांच्या मित्रांशी बोललो. त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, तुमचं मेंटली आणि फिजिकली सपोर्ट चांगला पाहिजे, आणि तरच तुम्ही यामध्ये उतरा. अन्यथा अनेक असे उदाहरण आहेत की जे वाया गेलेले आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.